गोष्ट याच काळातली आहे. एका घनदाट जंगलात एक आंब्याचं झाड होतं. त्या जंगलाजवळच एक छोटंसं गाव होतं. त्याच गावातला एक मुलगा रामू जंगलात जाऊन आंब्याच्या झाडाखाली रोज खेळत असे. तो आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडून खायचा आणि मग त्या झाडाखाली आरामात झोपून एक डुलकी घ्यायचा. रामूला आंब्याच्या झाडासोबत खेळताना आनंद व्हायचा, तर त्या झाडाला सुद्धा आनंद वाटायचा. असे अनेक दिवस निघून गेले आणि आता रामू मोठा झाला होता. मग आता रामू आंब्याच्या झाडासोबत खेळत नसे. एका दिवसाची गोष्ट आहे. रामू चालत चालत त्या झाडाजवळ गेला. तो बिचारा खूप दुखी होता. चल रामू बेटा, माझ्यासोबत खेळ ना, झाडाने रामूला सांगितलं. मी आता लहान नाही राहिलो तुझ्यासोबत खेळायला. आता मी झाडांसोबत नाही खेळत. रामूने उत्तर दिलं. मला आता खेळणी हवी आहेत, पण खेळणी सुद्धा खरेदी करायला पैसे लागतात. रामू म्हणाला, क्षमा कर बाळा, पण आता माझ्याजवळ पैसे नाहीयेत. परंतु तू माझे आंबे तोडून बाजारामध्ये विकून चांगले पैसे कमावू शकतोस. रामू हे ऐकून खुश झाला. रामूने झाडाचे आंबे तोडून ते जमा केले आणि आनंदामध्ये तिथून निघून गेला. परंतु नंतर रामू बरेच दिवस आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही. बिचारा आंब्याचं झाड पुन्हा निराश झालं. खूप वर्षांनंतर रामू आता एक मोठा मनुष्य झाला होता. पुन्हा तो त्या आंब्याच्या झाडाजवळ आला. आंब्याचं झाड आनंदी झालं आणि रामूला बोललं, रामू बाळा, ये ना, माझ्यासोबत खेळ ना. मला आता तुझ्यासोबत खेळायचा वेळ नाहीये आणि तसंही मी आता तरुण झालो आहे. मला माझ्या परिवाराकरिता काम करावं लागतं. आम्हाला एक घर हवंय. तू काही माझी मदत करू शकतोस का? रामूने विचारलं. मला क्षमा कर बाळा, परंतु माझ्याकडे तुला देण्यासाठी घर तर नाहीये. परंतु तू माझ्या फांद्या तोडून त्याचं घर बनवू शकतोस. हे ऐकून रामूने झाडाच्या सर्व फांद्या तोडून त्या जमा करून तिथून तो आनंदामध्ये निघून गेला. झाडाच्या फांद्या तोडल्यानंतरही झाड बिचारं आनंदी होतं. परंतु रामू पुन्हा त्या आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही आणि म्हणून आंब्याचं झाड निराश झालं. काही वर्षांनंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रामू पुन्हा त्या झाडाकडे परत आला. झाड खूप आनंदी झालं. ये रामू बाळा, ये ना, माझ्यासोबत खेळ. नाही, आता मी म्हातारा झालो आहे. आता मला जीवन आरामात जगण्यासाठी नौकायन करायचंय. तू मला बोट बनवून देऊ शकतोस का? रामूने विचारलं. यावर झाडाने उत्तर दिलं, माझ्या खोडाचा उपयोग करून तू बोट बनवू शकतोस. मग तू नौकायनाला जाऊन आनंदी राहू शकतोस. मग काय होतं, रामूने त्या झाडाचं खोड सुद्धा तोडून टाकलं आणि एक बोट बनवली आणि नौकायनला निघून गेला. मग पुन्हा खूप वर्षांपर्यंत रामू तिथे परत नाही आला. अशी बरीच वर्ष निघून गेली. शेवटी एक दिवस रामू तिथे परत आला. रामूला बघून झाड म्हणालं, मला क्षमा कर बाळा, तुला देण्यासाठी आता माझ्याजवळ काहीच उरलेलं नाही. आंबे तर केव्हा संपले. रामू म्हणाला, काही हरकत नाही, आता तर माझे दातही नाही राहिले तुझे आंबे खाण्यासाठी. झाड म्हणालं, तुला खेळण्यासाठी आता फांद्या सुद्धा राहिल्या नाहीत. पण मी सुद्धा आता खूप म्हातारा झालोय, मला झाडावर चढता येणार नाही. रामूने सांगितलं. झाड यावर म्हणालं, माझ्याजवळ खरंच तुला देण्यासाठी काहीच उरलं नाहीये बाळा.
फक्त ह्या वाळलेल्या मुळ्या आहेत माझ्याकडे. आणि आंब्याचं झाड रडू लागलं. आता मला कशाचीही गरज नाहीये. मी खूप थकलोय. मला फक्त आराम हवाय. रामू म्हणाला. झाड म्हणाल, मग ठीक आहे बाळा. माझी ही मुळं आराम करण्यासाठी सर्वात चांगली जागा आहे. ये बाळा, माझ्या जवळ ये आणि आराम कर. रामू खाली बसला. झाड आनंदी झालं आणि रडू लागलं. मित्रांनो, ही गोष्ट ऐकून आपलं हृदय भरून येईल की कशा प्रकारे एक झाड आपल्याला आयुष्यभर साथ देत राहतं आणि माणूस त्याची कदरच करत नाही. झाड आपल्याला सावली आणि फळं देतं, जाळण्यासाठी लाकडं सुद्धा देतं, पण आपण मनुष्य त्यांना आपल्या फायद्यासाठी निर्दयीपणे तोडून टाकतो आणि पुन्हा काही देत सुद्धा नाही. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की जर आपण झाड लावू शकत नसाल तर किमान त्यांना तोडू तरी नका. धन्यवाद.